नमस्कार. मी प्रमोद देंडवे, वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष अकोला. अकोला शहर आणि अकोला जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासंदर्भात बोलायचं झालं तर काय सांगाल? कारण जिल्ह्याची सत्ता वंचितकडे होती तर शहराची सत्ता नेहमीच बीजेपीकडे राहिली आहे. काय विकास इथे आहे, काय परिणाम याचे झाले, काय सांगाल? वंचित बहुजन आघाडीकडे जिल्ह्याची सत्ता होती आणि याही पुढे निर्विवाद राहणार आहे. आणि महानगराची सुद्धा एक मधल्या काळात आमच्या वंचित बहुजन आघाडीकडे म्हणजे त्यावेळेस भारिपकडे या शहराचा भारिपचा महापौर होता आणि यावेळेस सुद्धा त्या पद्धतीने ही महानगरपालिका वंचित बहुजन आघाडीच्या ताब्यात कशी येईल हा सुद्धा पक्षाच्या कडून प्रयत्न राहणार. सध्या राज्यामध्ये स्थानिक निकाय संस्थेचे इलेक्शन झाले नसून राज्यामध्ये ठिकठिकाणी प्रशासक बसलेले आहे. मागील 3-4 वर्षापासून कुठे कुठे इलेक्शन झाले नाही. कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टात प्रकरण असल्या कारणानं इलेक्शन घेता आले नाही असं शासनाने सांगितलं, निवडणूक आयोगाने सांगितलं. परंतु आता सुप्रीम कोर्टाने येणाऱ्या 4 महिन्यामध्ये तुम्ही निवडणुका घ्या असं निर्देशन दिलेलं आहे, त्यांनी केलेलं आहे. काय सांगाल? मला असं वाटते की सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिला की 4 महिन्याच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका करा, पण आज 1 महिना घोषणा होऊन झाली, त्यावरही कोणत्याच पद्धतीचं काही म्हणजे मला असं वाटतं कोणत्याच प्रकारची कार्यवाही ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे ती सुरू झालेली नाही. आणि आता येणारा शहरात तोंडावर पावसाळा आहे आणि या पावसाळ्याच्या याच्यामध्ये हे निवडणुका कशा घेतील तर मला असं वाटतं की याच्यात आणखी बीजेपी पळवाट काढणार आहे न्यायालयाच्या निर्णयातून आणि आणखी 2-3 महिने एक्सटेन्शन मागणार अशी आमची भावना आहे. देशामध्ये मागील भरपूर वर्षापासून बहुजन संघटनांची एक मागणी होती जातीनिहाय जनगणनेची आणि आरक्षणाच्या टक्क्यामध्ये वाढ करण्याची, परंतु विरोधक याला साथ देत नव्हते. आता केंद्राच्या मोदी सरकारने कॅबिनेटमध्ये प्रस्ताव पारित केलेला आहे जातीनिहाय जनगणनेविषयीची. या विषयावर तुमचं मत काय? जातीनिहाय जनगणना जरी केंद्रानं कॅबिनेटमध्ये ठराव पास केला जरी असेल तरी तो सदनासमोर आणला नाही. त्यानंतर तिथे कोणत्या पद्धतीची कमिटी नेमणार आहे, त्या कमिटीचा अध्यक्ष कोण असेल, कोणाच्या अध्यक्षतेखाली जातीय जनगणना होईल, त्या जातीय जनगणनेला असणारा लागणारा निधी याचं सुद्धा नियोजन झालं नाही. आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे की बिहारच्या लोकांची जास्त मागणी असल्यामुळे बिहारच्या विधानसभेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून यांनी ते जातीय जनगणनेची एक फुसका बारासा सोडलेला असं आम्हाला वाटतं. राज्याची वर्तमान परिस्थिती जी आहे, अवकाळी पावसाचं सावट याच्यावरती आहे, फळबागांच्या शेतकऱ्यांची मोठी हानी याच्यामध्ये झाली, परंतु राज्य शासनातर्फे सरकारतर्फे कोणत्याही प्रकारची आश्वासन घोषणा करण्यात आली नाही. यांना नुकसान भरपाई संदर्भात शेतकऱ्यांच्या या विषयावर काय म्हणतो? जिथं शेतकऱ्यांचा आदरच नाही आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी शेतीचं कर्ज माफ करणार या विषयावर इलेक्शन लढलं आणि ते या बाबतीत आता बोलायला तयार नाही. 1 रुपयाचा पीक विमा रद्द केला आणि शेतकऱ्याच्या ज्या काही समजा अशा पद्धतीनं सपोर्टिंग काही गोष्टी होत्या त्याच रद्द केल्या, तर त्या अजूनही काही आमच्या इकडच्या अतिवृष्टीचं वाटप सुद्धा थांबलेलं आहे. आणि हे महाराष्ट्रात आता नवीन अतिवृष्टी झाली हे काहीच करणार नाही. शेतकऱ्यांना फक्त यांनी लॉलीपॉप दिलेला आहे आणि येणाऱ्या इलेक्शन मध्ये शेतकरी नक्कीच यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. शासनाने म्हणजे राज्य सरकारने एक लाडकी बहीण योजनेसाठी मागासवर्गीयांचा निधी वाढता केलेला आहे, समाज कल्याणचा निधी वाढता केलेला आहे. या विषयावर तुमचं मत? मी तर म्हणतो मी पहिल्यांदा लाडक्या बहिणीसाठी तुम्ही जो काही निधी समाज कल्याणचा वळवला त्याच्या बाबतीत तर मी निषेध करतो. तुम्हाला जर लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे तर आमचं काही मनाई नाही आम्ही, पण तुम्ही आमचा कोणाचा हक्काचा पैसा इकडे वळवून तुम्ही तुमचं हे लपवण्याचा प्रयत्न करता. आज त्याचप्रमाणे आमच्या जिल्हा परिषदेच्या समाज कल्याणचा निधी सुद्धा यांनी इकडे तिकडे वळवला. पण आज आम्ही आमचे सभापती खंडारेताई यांनी उच्च न्यायालयात जाऊन याच्यावर स्टे सुद्धा आणलेला आहे. त्यामुळे हे जड महाराष्ट्रातल्या समाज कल्याण निधीच्या बाबतीत नाही तर अकोल्याच्या जिल्हा परिषदेच्या निधीतही यांनी या पद्धतीनं केलेला आहे. फक्त यांना समाज कल्याण निधीवरच डोळा का आहे तर आज जो काही समाज वर्ग या निधीपासून वंचित राहील त्याला आणखी वंचित करण्याचं काम या सरकारनं चालवलेलं आहे. वंचित बहुजन आघाडीची जी रणनीती असते निवडणुकीमध्ये त्या रणनीतीमध्ये फारसं यश त्यांना येताना दिसत नाही. तसं कारण म्हणजे त्यांची आघाडी किंवा युती कोणाशी होत नाही आणि ते एकला चलोची भाषा करतात वंचित.
तर येणाऱ्या स्थानिक निकाय संस्थेच्या निवडणुकीकरता वंचितच्या नेमका प्लॅन काय सांगा? तो माझा निर्णय नाही आहे, तो ऍडव्होकेट सध्या बाळासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्र राज्याची कमिटी तो निर्णय घेईल आणि जो काही आम्हाला वरून आदेश येईल त्या पद्धतीने आम्ही इथे वागण्याचा प्रयत्न करू.